पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या 2 दिवसांच्या अधिकृत दौऱ्यासाठी इस्रायलमध्ये दाखल झाले असून या दौऱ्याने केवळ राजकीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही मोठी चर्चा निर्माण केली आहे. विशेष बाब म्हणजे या दौऱ्यादरम्यान पंतप्रधानांच्या विमानाकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलं होतं. पंतप्रधान मोदींचं विशेष विमान एअर इंडिया वन प्रवासात असताना जगभरातील लाखो लोक त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. फ्लाईट ट्रॅकिंग प्लॅटफॉर्म फ्लाईट रेडार 24 नुसार हे विमान त्या दिवशी जगभरात सर्वाधिक लाईव्ह ट्रॅक केलं जाणारं विमान ठरलं. या आकडेवारीवरून मोदींच्या दौऱ्याबाबतची जागतिक उत्सुकता स्पष्टपणे दिसून येते. फ्लाईट रेडार 24च्या डेटानुसार बुधवारी दुपारी 4च्या सुमारास जेव्हा पंतप्रधानांचं विमान सौदी अरेबियातून जॉर्डनच्या हवाई हद्दीत प्रवेश करत होतं तेव्हा तब्बल 9,225 लोक हे विमान लाईव्ह ट्रॅक करत होते. एका राष्ट्रप्रमुखाच्या प्रवासासाठी इतका मोठा ऑनलाईन प्रतिसाद मिळणं ही दुर्मिळ बाब मानली जात आहे. सुरक्षेच्या कारणास्तव या विमानाने पाकिस्तान आणि इराणची हवाई हद्द टाळली. 25 फेब्रुवारी रोजी सकाळी नवी दिल्लीतील पालम एअरफोर्स स्टेशनवरून उड्डाण केल्यानंतर विमान गुजरात मार्गे अरबी समुद्र ओलांडून ओमानमध्ये दाखल झालं. त्यानंतर सौदी अरेबिया आणि जॉर्डन मार्गे हे विमान इस्रायलमध्ये पोहोचलं आणि तेल अवीव येथील बेन गुरियन आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षितपणे उतरलं. या प्रवासादरम्यान वापरण्यात आलेला विशेष मार्ग मध्य पूर्वेतील भूराजकीय परिस्थिती आणि भारत-इस्रायल संबंधांतील वाढती जवळीक या सगळ्या कारणांमुळे जगभरात या दौऱ्याकडे विशेष लक्ष दिलं जात होतं. पंतप्रधान मोदींच्या इस्रायलमधील भेटी, संभाव्य संरक्षण करार आणि सामरिक चर्चांबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी उत्सुकता आहे. पंतप्रधानांनी वापरलेलं एअर इंडिया वन हे केवळ सामान्य प्रवासी विमान नाही. साधारणपणे बोईंग 777-300ER प्रकारचं हे विमान विशेष सुरक्षात्मक बदलांसह सुसज्ज आहे. या विमानात सुरक्षित कम्युनिकेशन सिस्टम, कमांड सेंटर आणि अत्याधुनिक संरक्षण यंत्रणा बसवण्यात आलेल्या आहेत, ज्यामुळे ते अत्यंत संवेदनशील दौऱ्यांसाठी वापरलं जातं. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. संरक्षण, ड्रोन तंत्रज्ञान, अँटी बॅलिस्टिक मिसाईल सिस्टम आणि सामरिक सहकार्य यावर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याशिवाय ते इस्रायलच्या संसदेला संबोधित करणार असून तेथील भारतीय समुदायालाही भेटणार आहेत. दरम्यान इस्रायलचे प्रसिद्ध वृत्तपत्र द जेरुसलेम पोस्टने आपल्या पहिल्या पानावर पंतप्रधान मोदींचा फोटो प्रसिद्ध करत हिंदीमध्ये नमस्ते आणि हिब्रूमध्ये शालोम या शब्दांत त्यांचं स्वागत केलं आहे. ही बाब भारत-इस्रायल संबंधांतील आपुलकीचं प्रतीक मानली जात आहे. पंतप्रधान मोदींचा हा 9 वर्षांतील दुसरा इस्रायल दौरा आहे. यापूर्वी जुलै 2017मध्ये त्यांनी इस्रायलला ऐतिहासिक भेट दिली होती. या पार्श्वभूमीवर सध्याचा दौरा भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात असून या दौऱ्यातून कोणते महत्त्वाचे निर्णय आणि करार समोर येतात याकडे आता संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे.